चिखली शहराजवळ चांदवी गावात सिम कार्ड विक्रीसाठी छत्री लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद गुरुवारी दिनांक 9 एप्रिल रोजी हाणामारीत परिवर्तित झाला। या घटनेमुळे दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला असून परस्पर विरोधी तक्रारीवरून पोलिसांनी एका बाजूने अॅट्रॉसिटी तर दुसऱ्या बाजूने दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे। सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। प्राप्त माहितीनुसार दिनांक 8 एप्रिल रोजी चिखली जाफराबाद मार्गावरील चांदवी गावात रस्त्यावर सिम कार्ड विक्रीसाठी छत्री लावण्यावरून वाद झाला। या वादाचे पडसाद दुसऱ्या दिवशी उमटत दोन्ही गट आमने-सामने आले। काही जणांनी दुकानात घुसून तसेच नातलगांना गाठून मारहाण केल्याची घटना घडली। घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान काही नागरिक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले असताना गावात पुन्हा हाणामारी सुरू झाल्याने पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत घटनेत वापरलेल्या काही मोटरसायकली जप्त केल्या। पहिल्या तक्रारीत मंगेश भाऊराव जाधव यांनी पवन रगड, समाधान ढोबळे, धनंजय इंगळे, ऋषिकेश इंगळे आदींविरुद्ध कमलाताई दूध डेअरी समोर जातीवाचक शिवीगाळवरून मारहाण केल्याचा आरोप केला आहे। या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील करीत आहे। दुसऱ्या तक्रारीत धनंजय गजानन इंगळे यांनी विशाल इंगळे व अन्य तिघांविरुद्ध तक्रार देत दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी 10:30च्या सुमारास चांदवी बसस्थानकाजवळील कमलाताई दूध डेअरीत घुसून दुकानातील साहित्याची तोडफोड केली। तसेच सुमारे 9,500 रुपयांची रोकड व एका महिलेचे दागिने जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप केला आहे। या तक्रारीवरून पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान DYSP सुधीर पाटील व ठाणेदार भूषण गावंडे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेत व दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले। गावातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। यावेळी चिखली पोलीस ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा बाजार समितीचे उपसभापती किसनलाला ढोंगसे, सामाजिक कार्यकर्ते गजानन परिहार, सरपंच किशोर सोळंकी, भूमिमुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे, रिपाईचे तालुका अध्यक्ष हिम्मतराव जाधव आदींसह स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक घेण्यात आली। या बैठकीत दोन्ही गटांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले। देशोन्नतीसाठी चिखलीचे प्रतिनिधी समाधान गाडेकर यांची रिपोर्ट।